MSc Part 2, Paper 2, Synthetic Organic Chemistry 1, Unit 1, Name Reaction with Mechanism and Application. The next is the name of reaction is the Peterson-Olefination reaction. Olefination means double bond, alkene formation. In that, the formation of the alkene in this reaction. Then what is meant by Peterson-Olefination? The reaction of a alpha-silyl carbanion with a carbonyl compound to beta-silyl alkoxide and stereoselective elimination to E or Z olefins. म्हणजेच काय तर ह्यामध्ये आपण अल्फा-सिलिल कार्बेनियन ह्याची रिएक्शन कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कीटोन किंवा अल्डिहाइड बरोबर केली तर आपल्याला बीटा-सिलिल अल्कोक्साइड फॉर्मेशन होतं अँड देन ते एलिमिनेट करून आपल्याला ई किंवा झेड ओलिफिन मिळतो. ई किंवा झेड मीन्स सिस किंवा ट्रान्स आपल्याला अल्किन मिळतो. अल्किन फॉर्मेशन यामध्ये होतं. द पेटरसन ओलिफिनेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेटरसन रिॲक्शन. पेटरसन ओलिफिनेशनलाच आपण पेटरसन रिॲक्शन म्हटलं जाते. These are the chemical reaction of alpha-silyl carbanion with a ketone to form beta-hydroxysilane which eliminate to form alkene. ही केमिकल रिॲक्शन आहे. यामध्ये काय अल्फा-सिलिल कार्बेनियन ही रिॲक्टेड विथ कीटोन टू फॉर्म बीटा-हायड्रॉक्सीसिलेन. यामध्ये इंटरमिडिएट आपल्याला बीटा-हायड्रॉक्सीसिलेन मिळतो अँड देन दिस एलिमिनेटेड टू फॉर्मेशन ऑफ alkene. The one attractive features of the Peterson olefination is that it can be used to prepare either cis or trans alkene from the same beta hydroxysilane. याचा अट्रॅक्टिव्ह इम्पॉर्टंट फीचर्स काय आहे पेटरसन ओलिफिनेशन रिॲक्शनचं की आपल्याला सिस किंवा ट्रान्स असे दोन्ही अल्किन मिळू शकतात फ्रॉम सेम बीटा हायड्रॉक्सीसिलेन. बीटा हायड्रॉक्सीसिलेनपासूनच आपल्याला सिस किंवा ट्रान्स असे अल्किन मिळतात. ह्याचं हे इम्पॉर्टंट अट्रॅक्टिव्ह फीचर आहे पेटरसन ओलिफिनेशन रिॲक्शनचं. द ट्रीटमेंट ऑफ द बीटा हायड्रॉक्सीसिलेन विथ ॲसिड विल इल्ड वन अल्किन while treatment of the same beta hydroxysilane with a base will yield the alkene of the opposite stereochemistry. म्हणजे जर बीटा हायड्रॉक्सीसिलेन बरोबर आपण ॲसिडची रिॲक्शन केली तर आपल्याला एक इल्ड मिळतं, अल्किनच मिळतो पण ते एक इल्ड मिळतं. आणि सेकंड इज जर आपण बीटा हायड्रॉक्सीसिलेन विथ बेस रिॲक्शन केली बेस बरोबर तर आपल्याला सेकंड इल्ड मिळतं, ते असतं अपोजिट स्टेरिओकेमिस्ट्री. अल्किनची अपोजिट स्टेरिओकेमिस्ट्री मिळते. Then what is the reaction? First is a ketone. First reactant is a ketone. Second is a alpha silyl carbanion. अल्फा सिलिल कार्बेनियन का म्हटलं आहे कारण की सिलिकॉनच्या अल्फा पोझिशनलाच कार्बेनियन आहे म्हणून अल्फा सिलिल कार्बेनियन. देन ॲसिड ऑर बेस. ॲसिड टाकलं तर एक इल्ड, बेस टाकलं तर सेकंड इल्ड अँड द फॉर्मेशन ऑफ अल्किन. These are the reaction. Then second, the reaction type is a coupling reaction. ही कशी आहे तर coupling type reaction आहे. The basic elimination. Firstly आपण काय बघूया basic elimination. The action of a base upon a beta hydroxysilane result in the concerted chain elimination of or to form the desired alkene. जर आपण बेस बरोबर बीटा हायड्रॉक्सीसिलेनची रिॲक्शन केली तर त्याच्यामध्ये सीन इलिमिनेशन होतं. ओके अँड अल्किन फॉर्मेशन होतं. देन पोटॅशियम अल्कॉक्साइड इलिमिनेट क्विकली. जर आपण पोटॅशियम अल्कॉक्साइड यूज केला तर इलिमिनेशन क्विकली होणार. वाईल सोडियम अल्कॉक्साइड जनरली रिक्वायर्ड हिटिंग. सोडियम अल्कॉक्साइड यूज केला तर आपल्याला त्याला रिॲक्शनला हिटिंग द्यावी लागणार. तर मॅग्नेशियम अल्कॉक्साइड ओनली इलिमिनेट इन एक्स्ट्रीम कंडिशन. बट आपण मॅग्नेशियम अल्कॉक्साइड जर यूज केला तर तरी एक्स्ट्रीम कंडिशन त्या एलिमिनेशनला लागते. देन मेकॅनिझम. बेसिक कंडिशनला पेटरसन ओलिफिनेशनमध्ये मेकॅनिझम कसं होतं ते आपण बघू. फर्स्टली कीटोन इज रिॲक्टेड विथ अल्फा सिलिन कार्बेनियन. ओके देन कार्बेनियन इज अटॅक टू द कीटोन कार्बोनिल कंपाऊंड. Then
formation of C single bond C, then O minus, oxygen and silicon is a good affinity, so O minus is attached to the silicon and the formation of beta silica alkoxide formation is the intermediate. and the sin elimination, बेसिक कंडिशनला sin elimination होतं, त्यामुळे आपल्याला एक अल्किन फॉर्मेशन मिळतं. इथे अल्किन फॉर्मेशनच होतं, पण इथे एक प्रोडक्ट मिळाला आपल्याला sin eliminationचा बेसिक कंडिशनला. ओके, these are in basic condition. Firstly, carbanion is attached to the ketone, then oxygen and silicon is a good affinity, so the oxygen is attached to the silicon, the formation of a beta silyl alkoxide is the intermediate, and sin elimination, via sin elimination is the formation of the alkyl in basic condition. Then in acidic condition, acidic elimination, the treatment of the beta hydroxysilane with acid result in the protonation and anti elimination to form the desired alkene. यामध्ये काय होतं, ॲसिडिक कंडिशनला बीटा हायड्रॉक्सिसिलिन विथ ॲसिड रिझल्ट इज प्रोटोनेशन अँड अँटी इलिमिनेशन. त्याच्यामध्ये बेसिक कंडिशनला काय झालं तर सिन इलिमिनेशन झालं आणि अल्किन मिळाला, पण ह्याच्यामध्ये काय होतं अँटी इलिमिनेशन होतं आणि आपल्याला डिझायर्ड वेगळा प्रोडक्ट अल्किनच मिळतो, पण ॲज अ ट्रान्स अशी स्टेरिओकेमिस्ट्री अपोजिट स्टेरिओकेमिस्ट्रीने मिळतो. Then mechanism in acidic condition. Okay, first is the same ketone. जसं आपण बेसिक कंडिशनला बघितलं की कीटोन ॲज अ रिएक्टंट अँड कार्बेनियन अल्फा सिलिल कार्बेनियन इज अटॅक टू द कीटोन अँड फॉर्मेशन ऑफ अ CC बॉन्ड अँड O मायनस, फॉर्मेशन ऑफ O मायनस मिळालं होतं आपल्याला, पण O मायनस इथे ॲसिडिक कंडिशन आहे. ॲसिड काय करणार H+ डोनेट करणार, सो O मायनस हा काय करणार OH प्रोटॉन ॲसिडिकचा अबस्ट्रॅक्ट करणार अँड द फॉर्मेशन ऑफ OH. इथे ही डायरेक्ट स्टेप दाखवली आहे इथे OH फॉर्मेशन. देन रोटेशन, इथे काय होतं OH फॉर्मेशन झाल्यामुळे काय होतं सिंगल बॉन्ड असल्यामुळे रोटेट होतो, डबल बॉन्ड रोटेट होत नाही, पण सिंगल बॉन्ड काय होतो रोटेट होतो, त्यामुळे इथे काय झालं रोटेशन झालं सिंगल बॉन्डचं सिंगल बॉन्ड C. ओके, त्यामुळे स्टेरिओकेमिस्ट्री त्याची चेंज झाली ड्यू टू रोटेशन ऑफ अ सिंगल बॉन्ड. देन H+ ॲसिडिक कंडिशन असल्यामुळे H+ ची ॲडिशन फॉर्मेशन ऑफ H2O इन OH. ओके, देन सेम ऑक्सिजन आणि सिलिकॉनची ॲफिनिटी असल्यामुळे ऑक्सिजन इज अटॅक टू द सिलिकॉन अँड सिलिकॉन इज डोनेट द इलेक्ट्रॉन टू द सिंगल बॉन्ड C अँड द फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड अँड H2O इज अ रिमूव्ह. मीन्स अँटी इलिमिनेशन, ह्याच्यामध्ये काय झालं अँटी इलिमिनेशन झालेलं आहे. ॲसिडिक कंडिशनला अँटी इलिमिनेशन होतं आणि बेसिक कंडिशनला सिन इलिमिनेशन होतं, म्हणजे ॲसिडिक कंडिशनला स्टेरिओकेमिस्ट्री चेंज होते. देन ॲप्लिकेशन. फर्स्ट इज अ कीटोन, सेकंडला इथे काय होणार, इथे त्यांनी सिलिकॉन घेऊन दिलेलं आहे, याच्यामध्ये काय होणार फक्त सिलिकॉनच्या साईडचा कार्बनवरती जो प्रोटॉन आहे तो प्रोटॉन आपल्याला अबस्ट्रॅक्ट करायचा आहे बेसने इन द फॉर्मेशन ऑफ द अल्फा सिलिल कार्बेनियन, देन अटॅक टू द कार्बोनिल ग्रुप. मॅकॅनिझम सेम तेच होणार आहे, फक्त ॲरोवरती कंडिशन कोणती आहे ॲसिडिक का बेसिक आहे हे फक्त बघायचं आहे. जर बेसिक कंडिशन असेल तर सिन इलिमिनेशन होतं, ॲसिडिक कंडिशन असेल तर अँटी इलिमिनेशन होतं. then formation of in first application is the formation of alkene. In second application is the same mechanism, silicon
its alpha position is the H hydrogen, then abstract to the proton from the base and the formation of the alpha silyl carbanion, and then attack to the carbonyl group. And the mechanism is condition, which are the condition in this? So acidic condition, so anti-elimination, basic condition, syn elimination, the formation of alkene. In the third, fourth, 5 is the same mechanism. The carbonyl compound in third, fourth, 5, and the silicon is also present. Silicon alpha hydrogen is also present. Then abstract to the proton from base alpha hydrogen, the formation of alpha silyl carbanion attack to the carbonyl group, and the formation of the product is a alkene. Depend upon the condition, acidic or basic. Acidic असेल तर anti elimination, basic condition असेल तर syn elimination. The mechanism are the same. These are the 5 application of the Peterson olefination reaction. You can try this mechanism of this application. Thank you.